की आपण पार्ट 1 मध्ये पाहिलं की टेन्झिंग नॉर्गे आणि हिलरी हे दोघ जण जे आहेत तर त्यांनी माउंट एव्हरेस्ट वरचा जो त्यांचा प्रवास आहे त्या दरम्यान आता जे काही त्यांच्यामध्ये त्यांचा एक्सपिरियन्स आहे तो आपण पार्ट 1 मध्ये बघितला की त्यांच्यामध्ये कोणते पॅक्ट म्हणजे काय करार त्यांनी केला होता. त्यानंतर आता शिखरावर पोहोचल्यानंतर त्यांच्या मनामध्ये काय विचार आला, विच इज द फर्स्ट थॉट. ठीक आहे, सो फर्स्ट थॉट म्हणजेच कोणता पहिला विचार त्यांच्या मनात आला असेल तो आता आपण इथे लर्न करणार आहोत. सो दिस इज द पार्ट 2. लेट्स लर्न इट. First thought. Okay. My first thought on reaching the top was a sense of gratitude to God. म्हणजेच इथे ते म्हणत आहेत की शिखरावर पोहोचल्यानंतर सर्वप्रथम माझ्या मनात विचार आला तो म्हणजे देवाच्या प्रती जी काही कृतज्ञतेचा भाव आहे त्याचा. ग्रॅटिट्यूड म्हणजेच आभार मानणे, टू गॉड म्हणजे देवाचे आभार त्यांनी मानण्याचा एक जो भाव त्यांच्या मनात आला. ठीक आहे. आणि दॅट आफ्टर हॅव्हिंग द फुलफिलमेंट आफ्टर 6 टाइम फेल्युअर म्हणजेच काय की 6 वेळा अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर ही हॅड ब्लेस्ड मी विथ फुलफिलमेंट ऑफ दिस डिझायर आय हॅड हेल्ड सो लॉंग. कारण 6 वेळा अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर बऱ्याच काळापासून उरी बाळगलेली जी त्यांची एक इच्छा होती ती त्या देवाच्या कृपेने सफल झाली होती असं त्यांना वाटतंय. आय प्लेस्ड ऑन द समिट द ऑफरिंग्स टू गॉड दॅट आय हॅड कॅरीड विथ मी. आणि मी माझ्याबरोबर देवाकरता नेलेला जो ऑफरिंग म्हणजेच काय की जो प्रसाद होता, ठीक आहे, तो मी त्या कड्यावर देवाला अर्पण केला. दिस इज अन अकॉर्ड विथ माय रिलिजन. अकॉर्डचा अर्थ काय आहे स्टुडंट्स? अग्रीमेंट, बी हार्मोनियस ऑर कन्सिस्टंट विथ. म्हणजेच काय की ते म्हणतायत धर्माच्या विचारसरणीला अनुसरून. दिस इज अन अकॉर्ड विथ माय रिलिजन. रिलिजन म्हणजे धर्म आणि अकॉर्ड म्हणजे विचारसरणीला अनुसरून त्यांनी तसं केलं, म्हणजे त्यांच्या धर्मामध्ये त्याप्रमाणे ज्याप्रमाणे पद्धत आहे त्याप्रमाणे. बोथ माय वाईफ अँड आय आर बुद्धिस्ट. कारण मी आणि माझी पत्नी बौद्ध आहोत असे ते म्हणतात. आय कुड नॉट नील बिकॉज ऑफ माय क्लोथ्स अँड इक्विपमेंट्स. आणि अंगावरच्या कपड्यांमुळे आणि साधनांमुळे ते गुडघ्यांवर खाली बसू शकत नव्हते. नील म्हणजे गुडघे. बट आय ऑफर्ड टू सायलेंट प्रेयर इन माय हर्ट. परंतु त्यांनी मनोमन देवाची म्हणजे सायलेंट प्रेयर म्हणजे एक मूक प्रार्थना त्यांनी केली. The offerings were biscuits, candy and a little blue pencil. आणि त्यांनी देवाला अर्पण काय केलं त्या प्रसादामध्ये होते बिस्किट्स, ओके, त्यानंतर कॅन्डी म्हणजे गोळ्या, लिटल ब्लू पेन्सिल म्हणजे एक छोटी निळी पेन्सिल. याप्रमाणे त्यांनी देवाला ते ऑफर केलं, अर्पण केलं. माय यंगेस्ट डॉटर नीमा हॅड गिवन मी द पेन्सिल बिफोर आय लेफ्ट होम. म्हणजेच काय की धाकटी मुलगी, त्यांची यंगेस्ट डॉटर म्हणजेच त्यांची जी धाकटी मुलगी आहे नीमाने मी घर सोडताना ती पेन्सिल मला दिली होती. शी आस्क्ड मी टू पुट इट ऑन द टॉप ऑफ द माउंटेन ॲज हर ऑफरिंग्स. आणि पर्वत शिखरावर पोहोचल्यावर तिच्या वतीने मी तिच्या देवाला दिलेला हा प्रसाद म्हणून अर्पण करावा असं तिने मला सांगितलं होतं. इट वॉज अन ऑर्डिनरी ब्लू पेन्सिल. आणि ती एक साधीशी निळी पेन्सिल होती. नॉट इवन अ लॉंग वन. आणि फार मोठी सुद्धा नव्हती. इट वॉज अन ऑर्डिनरी ब्लू पेन्सिल, नॉट इवन अ लॉंग वन, बट इट वॉज वन ऑफ अ प्राइज्ड पोझिशन्स. म्हणजेच तिच्या मौल्यवान खजिन्यापैकी एक ती पेन्सिल होती. As I put it down, I pointed it out to Hillary. He gave me a big smile, showing that he understood. Understood म्हणजे समजणे. तर ते काय म्हणत आहेत की नंतर मी तिथे त्यांनी जे काही देवाला प्रसाद म्हणून ज्या गोष्टी तिथे ठेवल्या मी तिथे ठेवल्याचे हिलरीला निर्देश करून सांगितलं. पॉइंटेड इट आउट टू हिलरी म्हणजे हिलरीला त्यांनी सांगितलं. तेव्हा ही गेव मी अ बिग स्माइल. हिलरीने त्यांच्याकडे हसून पाहिले. शोईंग दॅट ही अंडरस्टूड. आणि मला काय म्हणायचे हे त्याला समजले होते या अर्थाने. Then I got out the flags which I had on piece of string about 4 feet long. नंतर मी एका 4 फूट लांब दोरीवर लटकवलेले ध्वज बाहेर काढले. I fastened one end to my ice axe and Hillary took pictures as I held it up. आणि दोरीचे एक टोक बर्फाच्या कुऱ्हाडीला बांधून उंच फडकवले आणि हिलरीने त्यांची फोटोग्राफ्स म्हणजे छायाचित्रे घेतली. As I had to bring my ice axe down with me, I buried one end of the string in the ice on the top. म्हणजेच काय की माझी बर्फाची कुऱ्हाड मला परत बरोबर न्यायची असल्यामुळे मी दोरीचे एक टोक कड्यावरच्या बर्फामध्ये आणि अँड द अदर इन स्नो ऑन द स्लॉप डाऊन बिलो. आणि दुसरं जे टोक होतं ते उतारावर बर्फावर खोल घुसवले. व्हॅन वी लेफ्ट जेव्हा आम्ही तिथून निघालो दे वर लाईंग फ्लॅट अगेन्स्ट द समिट. म्हणजेच तेव्हा ते शिखरासमोर बर्फात विराजमान झाले होते. आय वॉज व्हेरी थर्स्टी. म्हणजेच त्यांना प्रचंड तहान लागली होती. आय टुक आउट अ वॉटर टम्बलर फॉर अ ड्रिंक बट फाउंड द वॉटर इन द मेटल कंटेनर हॅड फ्रोझन सो आय कुडंट क्वेंच माय थर्स्ट.
म्हणजेच पाणी पिण्यासाठी मी पत्र्याचे भांडे बाहेर काढले, मात्र पाहतो तर काय, त्या धातूच्या पेल्यातले पाणी कोठून गेले होते. त्यामुळे मला माझी तहान भागवता आली नाही. क्वेंच म्हणजेच काय, सॅटिस्फाय वन्स थर्स्ट, म्हणजे तहान भागवता त्यांना आली नाही. आय एट सम बिस्किट्स अँड ऑफर्ड सम टू हिलारी. त्यानंतर मी काही बिस्किट खाल्ले आणि थोडी बिस्किटे मी हिलरीला दिली. I was wearing a red scarf which my great friend Lambert, leader of the 1952 Swiss expedition. Expeditionचा अर्थ काय सांगितलं विद्यार्थ्यांनो, मोहीम. ठीक आहे. had given me last year. म्हणजे ते म्हणतायत की त्यांचा जो प्रिय मित्र होता, ठीक आहे, लॅम्बर्ट, म्हणजेच 1952 मधील स्विस मोहिमेचा त्यांचा जो लीडर म्हणजेच पुढारी जो होता, had given me last year, त्याने त्याला आदल्या वर्षी ती भेट दिली होती, तो स्कार्फ म्हणजे. It was just a year ago on May 28 when we were standing at 28,215 feet that he gave me the scarf. म्हणजे ते म्हणत आहेत की अगदी एकच वर्षापूर्वी आम्ही 28 मे रोजी 28,215 फुटावर उंच असताना त्याने तो स्कार्फ मला भेट दिला होता. I wore it all the way up the mountain from Darjeeling. आणि दार्जिलिंग पासून वर संपूर्ण पर्वत चढेपर्यंत मी तो बांधला होता. As I stood at the top, I remembered him and felt that he was with me. म्हणजेच आता त्या टोकावर उभा असताना मला त्याची आठवण आली आणि तो माझ्या बरोबरच आहे असे मला वाटले. आय फेल्ट ऍब्सोल्युटली फिट ऍट द समिट. आणि शिखरावर उभा असताना मी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अतिशय म्हणजेच कसं सुदृढ होतो. माय माइंड वॉज ऍब्सोल्युटली क्लिअर. आणि माझे मन पूर्णपणे क्लिअर होते, स्वच्छ होते, त्याच्यामध्ये काही शंका नव्हत्या. आय डिडंट फील टायर्ड, आय फेल्ट एक्झिलरेटेड, इट वॉज अ व्हेरी क्लिअर सेन्सेशन. ते म्हणतायत की मला थकवा जाणवत नव्हता आणि खूप उत्साहित वाटत होते असे ते म्हणत आहेत. एक्झिलरेटेड म्हणजे व्हेरी हॅपी अँड एक्साइटेड, म्हणजे खूप अतिशय उत्साहित असणे. अँड इट वॉज अ व्हेरी क्लिअर सेन्सेशन, आणि ते त्यांना जाणवत होतं. बिलो ऑल द हिल्स अँड माउंटन्स लुक लाईक गॉड्स अँड गॉडेसेस टू मी. ते म्हणत आहेत की वरतून जेव्हा मी खाली पाहिलं, खाली दिसणारे जे डोंगर आहेत, टेकड्या आहेत, मला जणू देव देवतांप्रमाणे भासत होते. द प्लेन्स बिलो लुक लाईक सो मेनी ब्रोकन पीसेस ऑफ द मॅप. आणि खालची पठारे म्हणजे एखाद्या नकाशाचे छोटे छोटे तुकडे वाटत होते. टू or three people could stand there on the roof of the world if you cut ice. आणि ते म्हणत आहेत की कळसावरील जर बर्फ कापला तर जगाच्या त्या सर्वोच्च छतावर 2 किंवा 3 व्यक्ती उभ्या राहू शकतील. 20 or 30 feet below the top there was enough flat square for 2 people to sleep. आणि कळसापासून 20 ते 30 फूट खाली 2 माणसांना झोपायला पुरेल एवढी सपाट जागा होती. यू कुड पिच 1 टेंट देअर. म्हणजेच तुम्हाला तिथे एखादा तंबू उभारता येईल. द समिट इज फ्लॅट ऑन वन साइड अँड स्टीप ऑन द अदर. फ्लॅट म्हणजेच काय, सपाट, आणि स्टीप म्हणजेच काय की आपण असं म्हणू शकतो की ते शिखर एका बाजूला सपाट आणि दुसऱ्या बाजूला खोल उतरते होते. स्टीप म्हणजे खोल उतरते. देअर इज स्नो ऑन द नॉर्थन साइड, म्हणजे जी उत्तरेची बाजू होती, शिखराच्या उत्तर बाजूला बर्फ होता. रॉक्स ऑन द साऊथ, त्याच्यानंतर दक्षिणेला खडकाळ भाग होता. अँड ईस्ट अँड स्नोई रॉक ऑन द वेस्ट. रॉक्स ऑन द साऊथ अँड ईस्ट म्हणजेच काय की दक्षिण आणि पूर्वेला खडकाळ भाग होता. अँड स्नोई रॉक ऑन द वेस्ट, आणि पश्चिमेला हिमाच्छादित खडक आहेत. वी स्टेड ऑन द टॉप अ लिटल मोर दॅन 15 minutes. आम्ही त्या ठिकाणी 15 मिनिटांवरून अधिक काळ थांबलो. वी वर लकी दॅट देअर वॉज नो गेल और इट वुड हॅव स्वेप्ट अस ऑफ. गेल म्हणजे काय, स्ट्रॉंग विंड म्हणजे जोराचं वादळ. ते म्हणतात की आमच्या सुदैवाने त्यावेळी तिथे वादळी वारा नव्हता, नाहीतर त्याने आम्हाला उडवून टाकले असते. स्वेप्ट अस ऑफ म्हणजे तिथून उडून ते खाली पडले असते. माय नेक्स्ट थॉट वॉज हाऊ टू गेट डाऊन सेफली. म्हणजे माझ्या मनात पाठोपाठ पुढचा विचार आला तो म्हणजे तिथून खाली सुखरूप कसे उतरायचे. ऑन द डिसेंट फ्रॉम द समिट आय वॉज वॉकिंग बिहाइंड हिलरी. शिखरापासून खाली उतरणीवर मी हिलरीच्या मागून चालत होतो. I was following him and holding the rope tightly and my determination was to make sure he descended safely. आणि ते म्हणतायत की तो सुरक्षितपणे खाली उतरेल यासाठी मी शिकस्तीने प्रयत्न करत होतो आणि त्याच्या मागे दोर घट्ट धरून जात असताना माझा प्रयत्न एकच होता की तो सुरक्षितपणे आणि आम्ही दोघं जण खाली व्यवस्थित उतरावे. I must say that the climb down was more difficult and dangerous than the climb up. आणि त्यांचं असं म्हणणं आहे, म्हणजे ते म्हणतात की चढण्यापेक्षा, क्लाइंब अप म्हणजे चढणे आणि क्लाइंब डाऊन म्हणजे उतरणे, की चढण्यापेक्षा खाली उतरणे जास्त अवघड आणि धोक्याचे असते हे मान्य करावेच लागेल. इफ यू स्लिप डाऊन म्हणजे तुम्ही जर का खाली घसरलात, यू वुड गो इन टू कॅंगशिंग ग्लासियर अँड देअर वुड बी नो ट्रेस लेफ्ट ऑफ यू. तर तुम्ही कॅंगशिंग हिम नदीच्या खोल आत जाऊ शकता आणि मग तुमचा मागोवा सुद्धा म्हणजेच तुमचा काही तुम्हाला ट्रेस सुद्धा करता येणार नाही किंवा तुमचा मागमूसही राहणार नाही. ग्लासियर म्हणजे हिम नदी. ठीक आहे. मोर कॉशन नीडेड. आता बघा, अधिक सावधगिरीची गरज. आता त्यांचा हा जो
एक्सपिरियन्स आहे. त्यांनी याच्यामध्ये आपल्याला सांगितलंय की ऑफकोर्स इट टुक लेस टाइम क्लाइम्बिंग डाऊन बट यू नीडेड मोर हुशियार कॉशन. आता हे बघा, होशियार हा जो शब्द आहे तो हिंदीतला आहे. सो ते इथे म्हणत आहेत उतरण्यासाठी निश्चितच कमी वेळ लागला, परंतु तेव्हा जास्त सावधगिरी किंवा खबरदारी बाळगणे गरजेचे होते. When I reached Camp 9, my first thought was, thank God we have been spared an accident, and if up to now there have been no accidents, and I hope there will be none in future. म्हणजेच ते काय म्हणत आहेत, 9व्या कॅम्पवर जेव्हा पोहोचलो तेव्हा माझ्या मनात विचार आला, कोणत्याही प्रकारचा अपघात न होता आम्ही सुखरूप आलो, ही देवाची मोठी कृपा आहे. आतापर्यंत अपघात झाले नाहीत आणि यापुढेही भविष्यात होऊ नयेत, मी अशी आशा बाळगतो. आय होप म्हणजे आशा बाळगणे. आय हॅड ऑलवेज प्रेड टू गॉड अँड ही हॅड सेव्ड मी. आणि मी नेहमीच देवाची प्रार्थना करीत आलोय आणि देवाने माझे कायम रक्षण केले आहे. ॲट कॅम्प 9, हिलरी अँड आय वर इन नो मूड फॉर एनी टॉकिंग. जेव्हा ते 9व्या कॅम्पवर आले तेव्हा हिलरी आणि त्यांच्यात काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. वी जस्ट अटेंडेड टू आवर ओन थिंग्स. आणि आम्ही फक्त आपली दैनंदिन कार्य उरकली. वी स्टेड देअर अबाउट हाफ एन आवर. आम्ही तिथे सुमारे अर्धा तास थांबलो. वी बॉइल्ड सम स्नो टू मेक लेमन वॉटर अँड ड्रँक इट. बॉईल म्हणजे उकळणे. आम्ही थोडा बर्फ उकळून त्याचं लिंबू पाणी करून प्यायलो. When we left, जेव्हा आम्ही निघालो, we took only our sleeping bags and left everything else behind in the tent. आणि जेव्हा आम्ही तिथून निघालो तेव्हा निघताना फक्त झोपण्याची गादी बरोबर घेतली आणि बाकी सर्व गोष्टी आम्ही मागे तंबूमध्ये सोडल्या. From Camp 9 to Camp 8, where we spent the night was an easier job. म्हणजेच कॅम्प 9 पासून जिथे आम्ही रात्रीचा मुक्काम केला ते 8व्या कॅम्प पर्यंत जाणे तसे सोपे होते. Just above Camp 8, where the other could see us. आणि 8व्या कॅम्पच्या थोडेवर निघून 8व्या कॅम्पच्या थोडेवर जिथून इतर लोक आम्हाला पाहू शकत होते. आय रेज माय आर्म विथ माय थंब अप. CWF, नॉयसे अँड WG, जे ते पोस्टचे तिथले लोक आहेत ते म्हणत आहेत की मी हात उंचावून अंगठ्याने इशारा केला. नॉईज आणि लूने आम्हाला पाहिले. And their faces flushed with joy. In this way, I was able to tell them of our success. आणि त्यांचे चेहरे म्हणजे त्यांनी जेव्हा आम्हाला पाहिलं तेव्हा त्यांचे चेहरे आनंदाने उजळले आणि अशा प्रकारे आमची कामगिरी यशस्वी झाल्याचे मी त्यांना कळवू शकलो. As we got nearer to Camp 8, Lo came to meet us and came up about 300 feet with tea and coffee. आणि जेव्हा आम्ही 50 फूट ते म्हणत आहेत की जेव्हा आम्ही 300 फूट जेव्हा ते 8व्या कॅम्पच्या जवळ पोहोचलो तसा लू आम्हाला भेटायला चहा कॉफी घेऊन 300 फूट वर आला. अनदर 50 feet डाऊन वी मेट नॉयसे हू ब्रॉट अस मोर टी. आणखी 50 फूट खाली गेल्यानंतर नॉयस आमच्यासाठी आणखी चहा घेऊन आला. दिस टी स्मेल्ड केरोसिन. आणि त्या चहाला घासलेटचा वास येत होता. अपॅरेंटली, बहुधा इट हॅड बीन मेड इन अ हरी. बहुधा हा चहा घाईघाईमध्ये केलेला असावा. अँड समहाऊ सम केरोसिन गॉट इन टू द वेलकम कप. आणि थोडं घासलेट त्या स्वागत पेयामध्ये मिसळले गेले असावे. But I thought since the gentleman had taken so much trouble to bring it, I was going to enjoy it whatever the smell. आणि पण त्या सद्गृह माणसाने इतक्या कष्टाने आमच्यासाठी ते घेऊन आला होता की वास कसलाही असला तरी मी त्या आनंदाने पिणार होतो. तेनजिंग नॉगे फ्रॉम आर्काइव्स ऑफ TOI म्हणजे टाइम्स ऑफ इंडिया यांचं जे आर्काइव्स म्हणजे जे काही संग्रह आहे त्यांचे जे आर्टिकल्स आहेत टाइम्स ऑफ इंडियाचे त्याच्यामधून हा लेसन तुम्हाला तुमच्या क्लास 11च्या टेक्स्टबुक मध्ये देण्यात आलेला आहे. आय होप की तुम्हाला पार्ट 1 पार्ट 2 अतिशय चांगल्या पद्धतीने समजलेला आहे. जो रिस्पॉन्स स्टुडंट्स तुमचा आणि पेरेंट्सचा मिळत आहे आपल्या चॅनलला. आय रिअली अप्रिशिएट युअर लव्ह अँड सपोर्ट टू अवर इंग्लिश मास्टर चॅनल. कीप सपोर्टिंग. लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. कमेंट्स थ्रू तुमचे जे काही छान छान कमेंट्स मिळतात त्याच्यामुळे आम्हाला अजून मोटिवेशन मिळते की अशाच प्रकारचे आम्ही व्हेरियस काइंड्स ऑफ लेक्चर तुमच्यासाठी बनवू. आणि माझा एकच प्रयत्न आहे की क्लास 1 टू क्लास 12च्या विद्यार्थ्यांना इंग्रजी टेक्स्टबुक जो आहे त्यांचं इंग्लिश टेक्स्टबुक सिलेबस संपूर्ण टेक्स्टबुक व्यवस्थितपणे पद्धतशीरपणे एक्सप्लेनेशन व्यवस्थित त्यांना समजायला हवं. तर या पद्धतीने माझे प्रयत्न चालू आहेत आणि तुम्ही ज्याप्रमाणे अप्रिशिएट करता त्यामुळे असं वाटतं कुठेतरी चीज होते त्या मेहनतीचं. सो आणि याच्यासाठी खूप वेळ लागतो विद्यार्थ्यांनो. इट विल टेक सो मच टाइम टू मेक दिस काइंड ऑफ लेक्चर्स. कारण याचा अभ्यास करावा लागतो त्याच्यानंतर व्यवस्थित एक्सप्लेनेशन तुम्हाला सांगावं लागतं आणि हे सोपं काम नाहीये. त्यामुळे जे कमेंट्स थ्रू तुम्ही अप्रिशिएट करता त्याच्यामुळे अजून आम्हाला छान वाटतं. सो थँक्स अ लॉट. लवकरच भेटूयात नवीन लेक्चर.